जय गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. जीवनाचं सर्वस्व कशात आहे तर ते अज्ञानाची निवृत्ती करून शुद्ध विद्येची प्राप्ती करून घेण्यात आहे. आणि ती शुद्ध विद्या सद्गुरुनाथाशिवाय दुसरं कुणाकडेही नाही. म्हणून आपल्याला प्रथम सद्गुरुनाथाच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे, त्यांचं पूजन करायचं आहे आणि गुरुमुखातून शुद्ध विद्येची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्याकरिता आपल्याला सर्वांना मानस पूजेकरिता बसायचं आहे. मानस पूजेमध्ये बसताना पवित्र आसनावर, जे आसन तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा आसनामध्ये सुख आसनात बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. दोन्ही हात सरळ गुडघ्यावर ठेवायचे आहेत. तळ हात आकाशाकडे करायचे आहेत. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि चिन्मुद्रा धारण करायची आहे. पहिलं बोट अंगठ्याला लावायचं आणि 3 बोट खाली सोडायची. अशी चिन्मुद्रा धारण करून आपण मानस पूजनासाठी बसायचं आहे. आपण या ज्ञान पहाटेत उठलेले आहोत. उठल्याबरोबर मुखातून शिवाय नमः भगवंताचं नाम आलेलं आहे आणि आसनावर बसून आपण गुरुच्या मूर्तीचं ध्यान केलेलं आहे. गुरुच्या स्वरूपाचं ध्यान केलेलं आहे. शिवपाठ, स्नान, इष्टलिंग पूजा, गुरु मंत्राचा जप यांनी आपली त्रिकरण शुद्धी झाली आहे. काया वाचा मन शुद्ध झालेलं आहे आणि आपण गुरु माऊलीच्या दर्शनासाठी वीर मठ राजूर येथे आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करताच आपल्याला अगाध शांतीचा, परम आनंदाचा, दिव्यतेचा, प्रसन्नतेचा अनुभव येत आहे. ज्या भूमीतला कण ना कण, अणु ना अणु, रेणू सर्व गुरु मटवाळ शिवाचार्य अप्पाजीच्या पदस्पर्शानं पावन झाला आणि राष्ट्रसंत अप्पाच्या वास्तव्यानं पुनीत झाला. अशा भूमीमध्ये आम्ही गेल्यानंतर आमच्या सर्व चिंता, दुःख दूर झालेलं आहे आणि आम्हाला परम शांतीची अनुभूती येत आहे. आपण सर्वजण आता मठात आलेलो आहोत. मठामधील नळाची तुटी चालू करून आम्ही हात, पाय, तोंड स्वच्छ धुतलेलं आहे. तिथं पवित्र विभूती ठेवलेली आहे. ती विभूती आमच्या 3 बोटाला लावून इष्टलिंगाला अर्पण केली आहे. इष्टलिंगाला अर्पण करून शिवाय नमः म्हणून कपाळावर लावलेली आहे आणि विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकावर आम्ही नतमस्तक झालेलो आहोत. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे, जे गुरु शिवेनं पावन झालेलं आहे. त्या झाडाचे आम्ही 5 बिल्वदळ तोडत आहोत, कारण पाचाचा प्रपंच आहे. त्या प्रपंचाला शिवरूप करण्यासाठी आम्ही ते बिल्वदळ तोडत आहोत. प्रत्येक बिल्वदळ तोडत असताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः आम्ही बिल्वदळ घेऊन
वर आप्पा जेथे बसतात तेथे दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. अपरम पूज्य आप्पा त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. आप्पाच्या कपाळावर त्रिपुंड विभूती आहे. कुमकुम लावलेलं आहे. चेहऱ्यावर तेज आहे. प्रसन्नता आहे. आनंद आहे. आणि स्मित हास्य करत आप्पा आमचं स्वागत करत आहेत. आप्पानी शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. गळ्यामध्ये हिरवं सवळे टाकलेलं आहे. चांदीच्या पाट्यावर आप्पाचे चरण आहेत. असं दिव्य रूप पाहून आमची सर्व चिंता दुःख दूर झालेले आहे. तुझ पाहता मावली पाप ताप दैन्य गेले, ही अनुभूती आम्हाला येत आहे. आम्हालाही आप्पाला पाहून आनंद झालेला आहे आणि आप्पाही आमचं स्मित हास्य करत स्वागत करत आहेत. आम्ही आप्पाच्या जवळ गेलेलो आहोत. आप्पासाठी आम्ही सुगंधित फुलाच्या बिल्वदळ मध्ये घालून माळा तयार केलेल्या आहेत. आप्पाच्या दंडावर मनगटावर बांधण्यासाठी आम्ही माळा आमच्या हातानं प्रत्येक फूल शिवाय नमः म्हणत त्या माळेत ओवलेलं आहे आणि त्या सुगंधित माळा दंडावर मनगटावर माऊलीच्या आम्ही बांधत आहोत. आप्पाच्या गळ्यामध्ये आम्ही पुष्पहार घालत आहोत. पुष्पहार घातल्यानंतर परमपूज्य परमदयाळू गुरु माऊली तोच हार आशीर्वाद रूपानं आमच्या गळ्यात घालत आहेत. आता आम्ही गुरुपूजनासाठी आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात आप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे आणि उजव्या हातात पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. आम्ही आप्पाच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. आप्पाच्या चरणाचा अभिषेक करून त्या चरणाचा आम्ही तीर्थ घेतलेला आहे. गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादोदकाय नमः. त्या गुरुतीर्थानं आमच्या देहाचे सर्व रोग, सर्व आजार समूळ नष्ट झालेले आहेत. आमचा देह निरोगी कंचन काया वज्र काया झालेला आहे. शिवपूजेचं साधन झालेला आहे आणि त्या गुरुतीर्थानं आमच्या मनातील काम क्रोध लोभ मोह दंभ मत्सर षड विकार निघून गेलेले आहेत. बुद्धीची मलिनता निघून बुद्धी निर्मळ झालेली आहे. मन शुद्ध झालेलं आहे आणि अहंकार त्या गुरु तीर्थात विसर्जित झालेला आहे. आम्ही गुरु तीर्थानं पावन झालेलो आहोत. आता आम्ही गुरु माऊलीचे चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या कपड्याने पुसून घेत आहोत आणि आप्पाच्या चरणाला विभूती लावत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः. दोन्ही चरणाला विभूती लावलेली आहे. अंगठ्याला हळदी कुंकुम लावत आहोत आणि आम्ही तोडून आणलेले बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून गुरुचरणावर ते बिल्वदळ अर्पण केलेले आहेत आणि आम्ही साष्टांग दंडवत घातलेला आहे आप्पाच्या चरणी. आमचे मस्तक आप्पाच्या चरणावर टेकलेलं आहे. त्या अंगठ्यातून आप्पाच्या दिव्य ज्ञान प्रवाह आमच्या भूमध्यात प्रवाहित होत आहे. ज्ञानशक्तीचा आमच्या देहामध्ये संचार होत आहे. आम्ही आप्पाच्या चरणी हात जोडून बसलेले आहोत. आप्पाला विनंती करत आहोत. आप्पा, तुम्ही मानवाचा महादेव करणारे, जीवाचा शिव करणारे,
शिवयोग शास्त्र आपल्या अनुभूतीतून या धरातलावर आणले. ते शिवयोग शास्त्र आपल्या मुखातून आम्हाला श्रवण करण्याची इच्छा आहे. अप्पा, आमच्यावर कृपा करा आणि ते शिवयोग शास्त्र पावन ग्रंथ आम्हाला सांगा. त्यावेळेस परमदयाळू गुरु माऊलींनी स्मित हास्य करत आमच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे आणि परमपूज्य अप्पा ते शिवयोग शास्त्र आम्हाला सांगत आहेत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण सर्व सद्भक्त शिवयोग शास्त्र या महान ग्रंथाचं श्रवण करत आहात. आपण आत्मा, विश्व, माया आणि बंधन या प्रस्तावनेतील प्रकरणाचा सखोल भाव समजून घेतलेला आहे आणि आता आपण परशिव परब्रह्म आणि शिव तत्व या प्रकरणाचा विचार करत आहोत. आपण या प्रकरणातील पहिला श्लोक पाहत आहोत. अस्ति सच्चित सुखाकारम लक्षण पदास्पदम निर्विकल्पम निराकारम निरस्त शेष विप्लवम. काल आपण अस्ति या शब्दाचं, या पदाचं मंथन केलेलं आहे. अस्ति म्हणजे काय आपल्यापैकी कुणाला सांगता येईल? अस्ति म्हणजे काय? असणे. कुणाचं असणे? कुणाचं असणे? स्वतःचं अस्तित्व जे तिन्ही काळात आहे. जागृती, सुषुप्ती, स्वप्न, जे तिन्ही काळामध्ये आहे. आम्ही जे आहोत ते अस्तिपद दर्शवतं. झोपेमध्येही आम्ही विराजमान असतो, जागृतीमध्येही आम्ही विराजमान असतो आणि स्वप्नामध्येही आम्ही विराजमान असतो. आणि आम्ही आहोत ही जाणीव कायम असते. तुम्हाला कोण आहे दार ठोठावलं, तुम्ही दार ठोठावलं, घरच्या माणसानं तुम्हाला विचारलं कोण आहे, त्यावेळेस तुमच्या मुखातून स्वाभाविकपणे तुमचं आसनं प्रकट होतं. काय म्हणता तुम्ही? दार ठोठावलं घरच्या माणसानं कोण आहे म्हणल्यावर काय म्हणता? मी आहे. मी आहे. मी आहे. मी आहे ही तुमची ओळख आहे, तुमची असणेपणाची खूण आहे, जाणीव आहे. आणि एवढंही करून मी म्हणजे कोण म्हणल्यानंतर नंतर तुम्ही तुमच्या देहाचं नाव सांगाल, जे 12व्या दिवशी ठेवलेलं आहे.
पण मी ही जाणीव तुमचं नाव ठेवण्याच्या आधी होती का नाव ठेवल्यावर तयार झालेली जाणीव आहे? कधीची जाणीव आहे? मी आहे ही जाणीव कधीची आहे? मी आहे ही जाणीव नाव ठेवल्यानंतरची आहे का आधीची आहे? नमस्कार, आधीची. आधीची आहे. कारण मी आहे हे कुणाचं स्फुरण आहे? शिव तत्वाचं स्फुरण आहे. मी आहे ही स्फुरण आत्मतत्वाचं स्फुरण आहे. आणि त्या मीला 12व्या दिवशी त्या देहाला नाव ठेवलं जातं आणि त्या देहाचंच नाव घेऊन हा मी मिरवतो आणि बंधनात पडतो. हे अस्थिपद आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. अध्यात्मात या पदाचा अर्थ असा आहे की जग बदलत असतं, देह बदलत असतो, पण या बदलाला पाहणारे आपण मी आहे जे आपण म्हणतो तो कधीही बदलत नाही, तो अपरिवर्तनशील आहे. त्या परिवर्तनाला जाणणारा आहे. त्या जाणणाऱ्या जाणवेला आपण काय म्हणतो? मी आहे. आय एम. आय एम दॅट. तो मी आहे. आता पुढचं पद आहे अस्ति सत. सत म्हणजे काय? जे त्रिकाल अबाधित आहे. त्रिकाल अबाधित सत्य आहे. जो उत्पन्नही होत नाही, ज्याचा नाशही होत नाही, ते तत्व म्हणजे सत. ज्याचा जे कधीही जन्माला येत नाही आणि ज्याचा कधीही मृत्यू होत नाही, ते तत्व म्हणजे सत. या तत्वाची आपल्यापैकी कुणाला अनुभूती आहे का? सत तत्वाची अनुभूती आहे का? सत म्हणजे काय? सत म्हणजे मी सत स्वरूप आहे. मी त्रिकाल अबाधित सत्य आहे. मी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळांना न बांधलेला चैतन्य स्वरूप, शुद्ध चैतन्य स्वरूप शिव आहे. मी सत आहे. उताराचं महत्व कधी हो? उताराचं महत्व कधी सांगता येईल? उताराचं महत्व कधी? काय आहे म्हणून उताराचं महत्व आहे? चढ आहे म्हणून उताराचं महत्व आहे. सुखाचं महत्व कशामुळे आहे? सुखाचं महत्व कशामुळे आहे? गुरुदेव, दुःख दुःख असल्यावर सुखाचं महत्व समजते. दुःखाच्या सापेक्ष सुख आहे. उतारा चढाच्या सापेक्ष उतार आहे. मानाचं महत्व का म्हणून आहे? अपमानामुळे मानाचं महत्व आहे. हे सापेक्ष आहेत. तसं वर्तमान काळाचं महत्व कशामुळे आहे? काळामुळे. भूतकाळामुळे वर्तमान काळ आणि भूतकाळ आणि वर्तमान काळ असल्यामुळे चिंता कोण्या काळाची आहे? भविष्य काळाची चिंता आम्हाला आहे. तर आम्ही त्रिकाल अबाधित आहोत. आम्हाला तयाशी दिन रात्री काल कल्पना नाही.
असं परमरहस्यात मध्ये माऊली ज्ञान कायेच लक्षण सांगतात. आम्हाला वर्तमान काळही नाही, भूतकाळही नाही, भविष्य काळही नाही, तिन्ही काळाच्या कल्पनेच्या पलीकडे आम्ही असलेलं सततत्व आहोत. आम्हाला हे तीन काळ का नाहीत? भूतकाळ का नाही आम्हाला? कारण आम्ही कधी जन्मलोच नाही. आम्ही सततत्व आहोत, म्हणून आमच्यासाठी भूतकाळ नाही, आमच्यासाठी वर्तमान काळही नाही आणि भविष्य काळही नाही. आम्ही त्रिकाल अबाधित आहोत, सत स्वरूप आहोत, चैतन्य स्वरूप आहोत. काल होता, आज आहे आणि उद्या नाही. काल होता, आज आहे आणि उद्या नाही, अशी जर आम्ही भावना केलो तर आम्ही कशाच्या बंधनात आलो? जय कशाच्या? गुरु कृपाच्या काळाच्या बंधनात आलो. काळाच्या बंधनात आलो. काल होतो, आज आहे, उद्या नसणार. पण आम्ही चैतन्य स्वरूप आहोत. हे देह निर्मिती होण्यापूर्वी होतो, देह असतानाही आहोत आणि हा देह नसेल तेव्हाही आम्ही असू, असं ते सत स्वरूप आहोत. आम्ही त्रिकाल अबाधित आहोत. आम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, दिवस रात्र आत्म्यासाठी काहीही नाही. रात्रीचं महत्व काय आहे हो? दिवस आहे म्हणून रात्रीचं महत्व आहे. असं आहे म्हणून रात्रीचं आवाज येत नाही बघा. रेंज गेली असेल हो ताई. जय गुरुदेव. देह झोपला तरी आपण असतो की नाही? आवाज येतोय? येतोय आवाज येतोय. हा. देहाला झोप लागली त्यावेळेस आपण असतो की नाही? असतो. देह जागे आहे, आपण असतो की नाही? असतो. देह स्वप्न पाहत आहे त्यावेळेस आपण असतो की नाही? असतो. मग दिन रात्र हे देहासाठी आहे का आत्म्यासाठी आहे? दिवस रात्र आत्म्यासाठी आहे. देहासाठी दिवस रात्र आहे, आत्म्यासाठी दिवस रात्रही नाही, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळही नाही. आत्मा त्रिकाल अबाधित आहे. तिन्ही काळाच्या पलीकड असणार तत्व म्हणजे आपला आत्मा आहे, शिव तत्व आहे. म्हणून आम्ही कसे आहोत? अस्ति सत. चित म्हणजे चैतन्य, चित म्हणजे चैतन्य, ज्ञान, जाणीव, पिंड आणि ब्रह्मांडाचे ज्ञान, अर्थात जाणीव. मी आहे
आणि हे विश्वही आहे. जे तत्व पिंड ब्रह्मांडा प्रकाशित करते ते तत्व चित तत्व आहे. अस्ति म्हणजे असणे, चित सत, चित म्हणजे जाणीव. अस्ति पाहिलं आपण आहोत याला अस्ति म्हणायचं. सत म्हणजे आपण भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ या तिन्ही काळाच्या पलीकडे असणार तत्व आहोत. दिवस रात्री आणि कालाची बंधना आपल्या स्वरूपाला नाही. पुढचं सांगतात चित म्हणजे चैतन्य. आपण चैतन्य स्वरूप आहोत. हे आपल्याला कळतं का नाही हो? आपल्यामध्ये जाणीव आहे की नाही? ते आहे. आपल्यामध्ये जाणीव आहे हे आपल्याला कसं कळते? आपल्यामध्ये जाणीव आहे हे आपल्याला कसं कळते? आपण ज्ञान स्वरूप आहोत हे आपल्याला कसं कळतं? अनुभूती येते का आपल्याला? आपण ज्ञान स्वरूप आहोत. मी काल पाठात नव्हतो म्हणताना स्वतःला काय समजतो आपण? काय समजतो? देह देह समजतो. आपण स्वतःला देह समजतो. ज्या वेळेस संपूर्ण अंग तुमचं दुखत असतं, ठणकत असतं, त्यावेळेस तुम्ही काय म्हणता? माझं अंग दुखतो म्हणतो. माझं अंग दुखतं म्हणता. मी काल पाठात नव्हतो म्हणताना तुम्ही मी देह म्हणत होता स्वतःला, आणि आता अंग दुखत असताना माझं अंग दुखत आहे. म्हणजे दुखण्याला जाणणारं तत्व कोणचं आहे? तुम्ही आहात. ते चैतन्य तत्व आहे. तुमचं अंग दुखत आहे ही जाणीव ज्याला आहे त्या जाणवेला काय म्हणायचं? चित तत्व. चित. आपण सच्चिदानंद परमेश्वर कसा आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे असं म्हणतो की नाही? तर ते सत तत्व काय? ते चित तत्व काय? चित म्हणजे चैतन्य, जाणीव. कुणी तुम्हाला मान दिला, कुणी तुमचं स्वागत केलं, त्यावेळेस तुम्ही घरी आल्याबरोबर म्हणतात त्यांनी आमचं खूप स्वागत केलं, माझ्या मनाला आनंद वाटला. माझ्या मनाला आनंद वाटला त्यावेळेस तुम्ही मनापेक्षा वेगळे असता का मन असता? वेगळे असतो. त्या ओम नमः मनाला शिवाय. होणारा. बोलू का मी? हा बोला. ओम नमः. एकच इंद्रिय कधी अहम मध्ये जाते, कधी मम मध्ये येते, मी मध्ये येते. माझा डोळा दुखतो आपण म्हणतो, तेव्हा माझा म्हणतो आणि मी पाहिलं. बरोबर आहे. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. अगदी बरोबर आहे. मी तुला पाहिले म्हणताना स्वतः डोळा समजतो. डोळ्यामध्ये कचरा गेल्यावर काय म्हणतो? माझ्या डोळ्यात कचरा गेला आहे म्हणतो की नाही? माझ्या डोळ्यात कचरा गेला ही जाणीव म्हणजे चित्त स्वरूप, चैतन्य स्वरूप जाणणे. कुणी अपमान केला त्यावेळेस तुम्ही कुणाला दुःख होतं अपमान केल्यानंतर? अपमान केल्यानंतर कुणाला दुःख होतं? मनाला दुःख होते. मनाला दुःख होतं.
मग ते दुःख तुम्हाला झालं का मनाला झालं? दुःख कुणाला झालं? मनाला. मग मनापेक्षा तुम्ही वेगळे का मन तुम्ही? नाही, मनापेक्षा वेगळे. हा. शरीराला जे जाणणार तत्व आहे, जे मनाला जाणणार तत्व आहे, ते तत्व म्हणजे चित तत्व, चैतन्य तत्व. आपण जे म्हणतो परमेश्वर सत चित आनंद स्वरूप आहे, तो परमेश्वर कैलासात तपस्येला बसलेला परमेश्वराची कथा चालू नाही, या हृदयरूपी सिंहासनावर बसलेल्या भगवान शिवाची कथा आहे. आणि ती कथा शुद्ध विद्यारूपी भगवती पार्वती त्या शिवाला विचारत आहे, आणि आम्हा सर्व अज्ञानी जीवाला ती कथा कोण सांगत आहे? कोण सांगत आहे? सद्गुरु. सद्गुरु सांगत आहेत. गुरुदेवो महादेव, गुरुदेवो सदाशिवा, निराकारची आकारा, जड जीवा तारावया गुरुरूप झाला, म्हणून मनुष्य म्हणू नये तयाला, परब्रह्मची तो. ते शिव स्वरूप असलेले सद्गुरुनाथ ही आपली कथा आपल्याला सांगत आहेत. ज्यावेळेस तुमचा श्वास गुदमरतो, त्यावेळेस तुम्ही काय म्हणता? माझा जीव कासावीस होत आहे, माझा जीव कासावीस होत आहे, श्वासही घ्यायला येत नाही. त्यावेळेस तुम्ही जीव असता का शिव असता? बोला. जीव असतो, जीव. जीव असता. माझा जीव कासावीस होत आहे, मला श्वासही घेता येत नाही, तेव्हा शिव असतो आम्ही. तुम्ही शिव असता. त्या कासावीस होणाऱ्या जीवाला जाणणारं तत्व कोण आहे? काय आहे शिव? तो शिव कोण आहे? चैतन्य स्वरूप. स्वरूप. ते चैतन्य कोण आहे याच्याही पुढे जाऊन सांगता येईल का? मी स्वतः अस्ति आहे, सत आहे, जे त्रिकालाबाधित आहे. माझ्यासाठी भूतकाळ नाही, वर्तमान काळ नाही, भविष्य काळ नाही. मी अखंड आनंद भरीत आहे, मी अखंड एक रस आहे. मी तिन्ही कालात विराजमान असलेलं सततत्व आहे. मी जागृती, सुषुप्ती, स्वप्न तिन्ही कालात विराजमान असलेलं सततत्व आहे. मी देहाला जाणणारा आहे, म्हणून मी चित तत्व आहे. जो मी मनालाही जाणणारा आहे, म्हणून मी चित चैतन्य स्वरूप आहे. मी प्राणालाही जाणतो, जो जीव जीव म्हणतो त्या जीवालाही मी जाणतो. माझा जीव कासावीस होतो आहे म्हणताना मी त्या जीव भावालाही जाणतो. म्हणजे तुम्ही जीव आहात का शिव आहात? कोण आहात तुम्ही? शिव आहोत. तुम्ही शिव आहात. मग दिवसभर काय म्हणता तुम्ही? जीव आहे म्हणता का शिव आहे म्हणता? प्रामाणिकपणे सांगा. दिवसभर जीव आहो म्हणतो. जीव आहो आहे म्हणतो म्हणूनच दिवस आहे आणि रात्र आहे. जीव आहे समजतो म्हणूनच भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ आहे. तुमच्या बोला बोला, काही म्हणायचं आहे का तुम्हाला? तर आपण पाहत आहोत चित तत्व. चित म्हणजे चैतन्य, चित म्हणजे जाणणे, चित म्हणजे ज्ञान. बर, तुम्ही देहाला जाणलं, तुम्ही विश्वाला जाणता की नाही?
तुमची जाणीव आहे म्हणून सूर्याला जाणता तुम्ही, पृथ्वीला जाणता तुम्ही, चंद्राला जाणता तुम्ही. मग या सर्व विश्वाचा आधार असलेलं तत्व कोण आहे? तत्वच आहे. आत्मतत्वच आहे. मग सूर्याला प्रकाशित कोण करत? तत्वच कर. आपल्या जाणीवीच्या प्रकाशानं आम्ही सूर्याला पाहतो, आमच्या जाणीवीच्या प्रकाशानं आम्ही चंद्राला पाहतो. हे डोळ्याचे गोलक पाहू शकतात का मधली चैतन्य शक्ती पाहू शकते? कुणाच्या सत्तेनं डोळे पाहतात? चैतन्य शक्तीच पाहू शकते. बऱ्याच लोकांचे डोळे उघडे आहेत, गोलक दिसतात, पण चैतन्य शक्ती तिथं काम करत नाही. त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो? धळे म्हणतो. आंधळे म्हणतो. जोपर्यंत चैतन्याची सत्ता आहे तोपर्यंत डोळे पाहू शकतात, कान ऐकू शकतात, वाणी बोलू शकते, हात काम करू शकतात. आणि हे विश्वही ज्याच्या सत्तेनं प्रकाशित होत, ते तत्व म्हणजे कोण आहे? कोण आहे ते तत्व? तत्वच आहे. आत्मतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, जे पिंडालाही जाणते. पिंड म्हणजे काय? आपलं शरीर. आणि जे ब्रह्मांडालाही जाणत, त्याला काय म्हणायचं? चैतन्य तत्व, चित तत्व. आणि आपली जाणीव आहे म्हणून आपल्यासाठी विश्व आहे. जाणीवेच्या प्रकाशानच आम्ही विश्वाला प्रकाशित करतो. यद भासा भासते विश्वम यत् सुखम नानुमोदते नमः तस्मै गुणातीत विभवाय परमात्मने नमः. आमच्या प्रकाशानच हा देह प्रकाशित होतो आणि आमच्या प्रकाशानच हे विश्व प्रकाशित होतं. आमच्या चैतन्याच्या सुखानच, आमच्या सुख स्वरूपानच विश्व सुख स्वरूप होतं. आमच्या आनंद स्वरूपानच विश्व आनंद स्वरूप होतं. आम्ही प्रकाश स्वरूप आहोत. आम्ही चैतन्य स्वरूप आहोत. याची आम्हाला अनुभूती येते की नाही? आमच्या जाणीवीच्या प्रकाशानच आमचा देह प्रकाशित होतो आणि विश्वही प्रकाशित होतं. याची आपल्याला अनुभूती येते की नाही? अनुभवातून बोला. तुमच्या चैतन्य शक्तीच्या प्रभावानच तुम्ही देहाला जाणता आणि विश्वालाही जाणता. हे जाणणे म्हणजे प्रकाशित करणे. या जाणीवेचा आपल्याला अनुभव येतो का? या हा बोला. या जाणीवेचा आपल्याला अनुभव येतो का? कारण आपल्यामध्ये जाणीव आहे. त्या जाणीवीच्या बळानं ते सूर्य आम्हाला दिसतो आहे म्हणजे प्रकाशित होत आहे. या जाणीवीच्या शक्तीनंच आम्ही विश्वाला जाणून घेत आहोत. म्हणजे विश्वाला प्रकाशित करणारी आमची जाणीव आहे. ती जाणीव म्हणजे हे विश्वात्मक चैतन्य आहे. या देहातही ओतप्रोत भरलेला आहे आणि या विश्वामध्येही ओतप्रोत भरलेला आहे. ज्याच्या सत्तेनं हा देह चालतो, ज्याच्या सत्तेनं हा देह बोलतो, ज्याच्या सत्तेनं डोळे पाहतात, ज्याच्या सत्तेनं कान ऐकतात, ज्याच्या सत्तेनं हात काम करतात, ज्याच्या सत्तेनं पाय चालतात, ज्याच्या सत्तेनं प्रत्येक हृदयाचा तुमच्या ठोका चालतो, ज्याच्या सत्तेनं पाचन तंत्र चालतं, ज्याच्या सत्तेनं किडनीचं फंक्शन चालतं, ज्याच्या सत्तेनं ब्रेन फंक्शन चालतं, तत्व
म्हणजे चैतन्य तत्व आहे, ते चित तत्व आहे, ती जाणीव म्हणजे आपण आहोत. हे चैतन्य चित तत्वाविषयी आपल्याला समजलं का? आणि हा ज्याच्या सत्तेनं आमचा देह चालतो, त्याच्या सत्तेनंच विश्व चालतं. तिन्ही देवाचे विश्राम धाम, आमचे गुह्य रूप परम, तयाचे सत्ते सृष्टी कर्म, करीती देव आनंदे. कुठची ओवी आहे ही? कशातली ओवी आहे ही? कोणत्या ग्रंथातली ओवी आहे ही? आपण ऐकली आहे का? परमरश्यातली ओवी आहे. या ओवीमध्ये कुणाचं महात्म्य सांगतात माऊली? कशाचं महात्म्य सांगतात? चित्त स्वरूपाचं महत्व सांगतात, चैतन्य स्वरूपाचं महत्व सांगतात. तिन्ही देवाचे विश्रामधाम कुठं आहे म्हणून सांगितलं? आमचं गुह्य स्वरूप परम, आमचं आत्मस्वरूप आहे. तिन्ही देवाचं विश्रामधाम, ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही आमच्या स्वरूपात असतात. नव्हे आमच्या स्वरूपानच ते तिन्ही देव प्रकट होतात. तयाचे सत्ते सृष्टी कर्म, करीती देव. सृष्टीचं कर्म हे देव कुणाच्या सत्तेनं करतात? कुणाच्या सत्तेनं करतात? चैतन्याच्या. चैतन्याच्या. चैतन्य म्हणजे कोण? स्वतः. तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः शिव स्वरूप आहात. तुमच्या सत्तेनं या देहाचं कार्य चालतं. तुमच्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो, चंद्र शीतलता प्रदान करतो, पृथ्वीमध्ये गंध आहे. तुमच्या सत्तेनं फुलामध्ये सुगंध आहे. तुमच्या सत्तेनं पर्जन्य वृष्टी होते. तुमच्या सत्तेनं वारे वाहतात. तुमच्या सत्तेनं नद्या दुतड्या भरून वाहतात. तुमच्या सत्तेनं हे विश्व प्रकाशित होते. तुमच्या सत्तेनं हे विश्व तुमच्या स्वरूपात उत्पन्न होते. त्याच्यातच नांदते आणि त्याच्यातच लय पावते. ते तत्व म्हणजे चित तत्व आहे, चैतन्य तत्व आहे. तर चैतन्य तत्व म्हणजे सांगता येईल आपल्यापैकी कुणाला आता काय ते? चैतन्य तत्व म्हणजे काय? जय गुरुदेव. आपण चैतन्य स्वरूप आहोत. सत म्हणजे आपण तिन्ही काळात विराजमान असलेलं तत्व, तिन्ही काळाच्या पलीकडे असलेलं तत्व, दिवस रात्री, जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेच्या पलीकडलं तत्व म्हणजे सत. चित म्हणजे जाणणार ज्ञान स्वरूप आणि या देहाला आणि विश्वाला प्रकाशित करणार तत्व म्हणजे चित तत्व, चैतन्य तत्व. आता पुढचं पद आहे अस्ति सत चित सुख. सुख उठल्यापासून झोपेपर्यंत आपण धडपड कशासाठी करतो? उठल्यापासून सुखासाठी. तुम्ही पाठात कशासाठी आलेला आहात? काय मिळवण्यासाठी तुम्ही येथे आलात? सुख मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी तुम्ही येथे आला. लग्न कशासाठी केलं? लग्न कशासाठी केलं? त्यासाठीच केलं.
कशासाठी? काय मिळवण्यासाठी लग्न केलं? सुख मिळवण्यासाठी लग्न केलं. मिळालं कसं? मिळालं का सुख? मिळालं का? पूर्ण तृप्त झालात का तुम्ही? नाही महाराज, नाही. आणखीन पाहिजे असं वाटतंय का? आता मी पूर्ण सुखी झालो असं वाटतंय लग्न केल्यावर? काय वाटतंय? प्रपंचात सुख मिळणारच नाही ना महाराज, दुःखाचंच आहे ते सगळं. प्रपंचामध्ये आपली धडपड सगळी सुखासाठीच आहे. आपण सुखाच्या शोधातच आहोत. आपली धडपड सगळी सुखासाठीच आहे. कारण आपला मूळ स्वभाव आम्ही सुख स्वरूप आहोत. आम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही धडपड करतो ती सुख मिळवण्यासाठी करतो. शाळा पहिल्यांदा आपल्याला सुख कुठं आहे वाटलं? आईच्या मांडीवरच सुख आहे वाटलं. आईच्या मांडीवर जेवढं सुख आवाज तेवढं येते का बाळपण. सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना बाकीच्या? हॅलो वहिनी. हा, आवाज येतोय बाकी सगळीकडे. तुमच्याकडे बहुधा रेंज नसावी. आवाज यायलाय वहिनी? नाही ताई. नाही ना? नाही, आवाज नाही. आम्हाला नाही होईन. जय गुरुदेव. येतोय आवाज? आता आत्ता आला. हा. हा. हे रेंजची कृपा व्हावी लागते. तर जगातलं सगळ्यात जास्त सुख कुठं आहे वाटलं? आईच्या मांडीवर आहे वाटलं. थोडं मोठं झाल्यानंतर ते सुख खेळण्यामध्ये आहे असं वाटलं. खेळण्यामध्ये आम्ही रमू लागलो. त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर मित्रामध्ये सुख आहे असं वाटू लागलं. मित्रासोबत खेळायला जाऊ लागलो. त्या खेळण्यामध्ये सुख आहे असं वाटू लागलं. पुन्हा शाळेत जाण्यामध्ये सुख आहे असं वाटू लागलं. सुखाचा शोध घेत घेत जीवात्मा प्रवास करत आहे. शाळा संपली. शाळा संपल्यावर कशामध्ये सुख आहे वाटलं? कशात सुख मिळेल वाटलं? शाळा संपली. कॉलेजला गेल्यावर मजा करता येईल, सुख काय वाटलं? कॉलेजही संपलं. सुखाचा शोध थांबला का? आता काय मिळाली पाहिजे वाटलं शिक्षण? शिक्षण संपल्यावर नोकरी मिळाली पाहिजे, काहीतरी व्यवसाय मिळाला पाहिजे, तर मी सुखी होईल. नोकरीही मिळाली, सुखी झालात का तुम्ही? आता बस झालं मला. झालात का? नोकरीही मिळाल्यानंतर सुखाच्या शोधासाठी आम्हाला लग्न करावं वाटलं. आता नोकरी मिळाली, एकदा लग्न केलं की सुखी झालो. मग लग्न केलं. लग्न केल्यावरही मिळालं का पूर्ण सुख? नाही. लेकरं झाले तर बरं आहे. लेकरही झाले, तुम्ही सुखी झालात का?
पूर्ण तृप्त झालात का? लेकरं झाले, ही लेकरं शिकले तर बरेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या लागल्या तर बरेत, लेकरावाला नोकऱ्याही लागल्या, पुन्हा त्याला चांगली बायको मिळाल तर बरे आहे, लेकीला चांगला नवरा मिळाल तर बरा आहे, जावाई चांगला मिळाल तर बरा आहे. सुख पुढं पुढं आहे आणि आम्ही मागे मागे आहोत. आमचा सुखाचा शोध थांबलाय का अजून चालू आहे? चालू आहे. आम्ही असंच पळत राहिलो तर आम्हाला सुख मिळेल का? असंच पळत राहिलो हे नाही, अजून असे लाखो जन्म घेऊन जर आम्ही सुखाचा शोध घेत पळत राहिलो तर ते सुख सापडेल का? का सापडणार नाही? सांगता येईल आपल्यापैकी कुणाला? ओम नमः शिवाय. कारण प्रपंचात सुख नाही. प्रपंचात सुख नाही, म्हणून ते शिवच सापडणार नाही. शिवच विश्वरूप झाला आहे, प्रपंच शिवरूप आहे आणि तुम्ही म्हणता सुख नाही. असं कसं हो सुख नाही? अध्यात्मात गेल्यावरच सुख आहे ना, प्रपंचात नाही. प्रपंच आता 36 तत्व आपण पाहिले. शिवच आत्मशक्तीच्या विकासानं विश्वरूप झाला. शिवाशिवाय कुठलीच वस्तू नाही, व्यक्ती नाही. मग तुम्ही म्हणता प्रपंचामध्ये सुख नाही. शिव सुखरूप आहे का दुःखरूप आहे? शिव सुखरूप आहे. शिव सुखरूप आहे. मग प्रपंच कोण आहे? प्रपंच रूपानं नटलेला कोण आहे? शिवच आहे. मग प्रपंच दुःखरूप आहे असं कसं म्हणता तुम्ही? जोपर्यंत शिवरूप आहे हे आपली समज होत नाही तोपर्यंत. आपण सुख स्वरूप आहोत, आपण आनंद स्वरूप आहोत. मी शिव आहे, मी शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी पूर्ण तृप्त आहे, मी नित्य आहे, मी सर्व व्यापक आहे, मी परम शांतीचा सागर आहे, मी परम आनंदाचा सागर आहे, मी सुखाचा सागर आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. ही जाणीव आणि मीच विश्वरूपानं नटलेलो आहे. जे जे दिसे दृष्टी पुढे ते ते अवघे शिवरूप गाडे. ही माझी जाणीव व्यापक झाली पाहिजे. मी आणि हे विश्व वेगळे नाही. मी शिव स्वरूप आहे आणि हे विश्व ही शिव स्वरूप आहे. ही जाणीव असणं म्हणजे शुद्ध विद्या. शुद्ध विद्या म्हणजे सुख स्वरूप आत्मा. आपल्या दुःखाचं कारण काय? मी वेगळा आणि हे विश्व वेगळं. मी वेगळा, माझी बायको वेगळी. मी वेगळा, माझे लेकरं वेगळे. मी वेगळा, माझे शेजारी वेगळे. हे जे भेद ज्ञान आहे, हे भेद ज्ञान आपल्याला सुख बाहेर शोधायला लावते आणि त्याच्यामुळं ते सुख सापडत नाही. एक भिकारी जन्मभर एका ठिकाणी भीक मागत बसला आणि त्याच ठिकाणी भीक मागत मागत मेला. लोकांनी विचार केला की याला याच ठिकाणी पुरावं, या जागेवर प्रेम होतं, 40-50 वर्ष याच जागेवर बसला आणि तिथं खणलं तर तिथं खजिन्याची पेटी सापडली. ह्या कुण्या भिकाऱ्याची कथा चालू आहे? ही कथा कुण्या भिकाऱ्याची चालू आहे? आपली कथा. ते भिकारी म्हणजे कोण? ते भिकारी म्हणजे कोण? आपण आपण स्वतःच. सुखाचा खजिना, सुखाचा सागर
आनंदाचा सागर, शांतीचा सागर, प्रेमाचा सागर आम्ही स्वतः आहोत. आणि सुखासाठी सुख देतीस का, सुख देतोस का, असं भिकाऱ्यासारखं वन वन अमृत घट भरले तुझ्या घरी, का वनवन फिरशी बाजारी. तू अमृताचा पुत्र आहेस, तू शिव स्वरूप आहेस, तिन्ही देवाचं विश्राम धाम आहेस. तुझ्या सत्तेनं विश्व प्रकाशित होत, तुझ्या स्वरूपात विश्व उत्पन्न होत, तुझ्या स्वरूपात विश्व स्थिर होत, तुझ्या स्वरूपात विश्व लय होत. तू त्रिकालाबाधित सत स्वरूप आहेस, विश्वाला प्रकाशित करणार चैतन्य आहेस. तू विश्वाला आनंदित करणार सुख, विश्वाला सुखी करणार तू आनंद स्वरूप आहेस. तू सतचित आनंद स्वरूप आहेस. तू स्वतःला विसरलास, तू स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरलास आणि तुझ्यामध्ये भेदरूपी अपरा माया शिरली आणि मी वेगळा आणि हे विश्व वेगळे, मी देह आहे, माझा देह वेगळा, याचा देह वेगळा, असं हे भेद ज्ञान आलं. आणि या भेद ज्ञानातून तू विश्वामध्ये सुख शोधत निघालास. तू जर विश्वरूप झालास, तुझ्यापेक्षा वेगळी वस्तू नाही, व्यक्ती नाही, तर सुख मागणार कुणाकडे? तूच जर विश्वरूपानं नटलेला परमात्मा आहेस, तर तुला आणखीन काय मिळवायचं आहे, काय पाहिजे आहे तुला? सांगता येईल? आवाज येतोय? तू जर विश्वरूपानं नटलेला परमात्मा आहेस, तुझ्यापेक्षा वेगळी व्यक्ती नाही, वस्तू नाही, समस्त सृष्टीच तुझा अंग आहे. अशा व्यापक जाणीवेमध्ये आल्यानंतर तुला सुखासाठी शोध घ्यावा लागेल का? नाही. का नाही? कारण ही जाणीव गुरु कृपेने विकसित झाली. मी चैतन्य स्वरूप आहे, मी शुद्ध आहे, मी सर्व करता आहे, विश्वाचा निर्मिती माझ्या सत्तेनं होते, मी सर्व करता आहे, सर्व विद्याला जाणणारा आहे, सर्व शास्त्र माझ्या स्वरूपातून उत्पन्न होतात, मी ज्ञान स्वरूप आहे. हे विश्वामध्ये दुसरी व्यक्ती नाही ना, वस्तू नाही, सर्व विश्वरूपानं नटलेला परमात्मा मीच असल्यामुळे मी पूर्ण तृप्त आहे. सर्व काही मीच आहे म्हणून मला काहीही पाहिजे नाही, म्हणून मी पूर्ण तृप्त आहे. मला जन्मही नाही, मृत्यूही नाही, म्हणून मी नित्य आहे. सर्व प्राणी मात्राच्या हृदयात वसलेलं चैतन्य मीच आहे, म्हणून मी व्यापक आहे. मी सुख स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे. मी चराचरात कणाकणात ओतप्रोत भरलेला परमात्मा मीच आहे. ही व्यापक जाणीव, ही सुख स्वरूप करणारी जाणीव आहे. गुरु कृपेनं आमचं भेद ज्ञान निघून गेलं. मी वेगळा आणि हे विश्व वेगळं, हे भेद ज्ञान निघून जाऊन मीच विश्वरूप आहे, ही शुद्ध विद्यारूपी आम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आम्हाला कोणत्या तत्वाची अनुभूती येते? अस्ति सत चित सुखम. आम्ही अस्ति आहोत, सत त्रिकालाबाधित आहोत, चित जाणणारे आहोत आणि आम्ही आनंद स्वरूप आहोत. ही अनुभूती येते. ही माझी वाकपुष्प पूजा. समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनमी ओजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय.